ठाण्यामध्ये महायुती विरोधात मविया आणि मनसे एकत्र आलेली पाहायला मिळाली। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे। महायुती विरोधात मनसेचा मवियाला पाठिंबा दिला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय। आव्हाडांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मनसे नेते उपस्थित होते। बैठकीचा व्हिडिओ आव्हाडांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मविया आणि मनसे एकत्र असल्याचं चित्र आता या ठिकाणी स्पष्ट होत आहे। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। मनीष, महायुती विरोधात आता मनसेचा मवियाला पाठिंबा दिला जातोय का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण आव्हाडांच्या निवासस्थानी मनसे नेते या ठिकाणी या बैठकीत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। नीलम, आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण मात्र महायुती ला रोखण्यासाठी आता महाविकास आघाडी सोबत मनसे ही देखील एकत्र आल्याचं चित्र काल आपल्याला पाहायला मिळालंय। जितेंद्र आव्हाडांचा ठाण्यातील जो नाथ बंगला आहे त्या नाथ बंगल्याच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। कदाचित ही बैठक एक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, कारण की सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ठाणे शहरातील ज्या समस्या आहेत, ट्रॅफिक, डम्पिंग, पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, सेवा रस्ता, मेट्रो, अनधिकृत फेरीवाले आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या विरोधात हा मोर्चा जो आहे तो असणार आहे। आणि त्यामुळेच ही सर्व मंडळी जी आहेत ती जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी एकत्र आली होती। आणि यावरूनच एक शहरामध्ये आता एक चर्चेचं उधाण आलंय की येत्या काळात आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या निवडणुकांच्या दरम्यान महाविकास आघाडीसोबत मनसे देखील एकत्र येऊ शकते आणि महायुतीला रोखण्यासाठी कुठेतरी हे जे राजकारण आहे ते आता बघायला मिळणार आहे। नीलम जी, धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।